स्पिती व्हॅली म्हटलं की डोळ्यासमोर येतात ओसाड डोंगर, पसरलेले रस्ते, रखरखीतपणा आणि कडाक्याची थंडी. पण या ओसाड जगात सुद्धा एक सुंदर हिरवगार गाव दडलंय, ते म्हणजे नाको. या नाको गावातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून फिरताना माती लाकडाची पारंपरिक घरं, शेजारीच असलेल्या गोठ्यातल्या शेळ्या, गायी आणि तिथला तो अस्सल गावरान वास थेट निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो. हा रस्ता आपल्याला घेऊन जातोय नाको लेककडे. या सर्व घरांमध्ये फक्त माती, दगड आणि लाकूड यांचाच वापर केलेला आहे. याच गल्लीतून पुढे गेल्यावर दिसते एक छोटीशी शाळा. साधारण 12,000 फूट उंचीवर आणि अत्यंत दुर्गम ठिकाणी, जिकडे कोणत्याही सोयीसुविधा नाही आहेत किंवा त्यांचा अभावच आहे म्हणा ना, अशा ठिकाणी सुद्धा शिक्षणाचं महत्त्व तेवढंच जपलं जात आहे आणि इकडच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह तेवढाच दांडगा आहे. मोकळ्या अंगणात, डोंगराच्या सावलीत आणि या कडकडीत थंडीतल्या कोवळ्या उन्हात ही छोटी मुलं हसत खेळत दंगामस्ती करत अभ्यास करत होती. याच रस्त्याने पुढे जात राहिलं की समोर येतो तो म्हणजे गावाचा खरा खजिना, नाको लेक. समुद्र सपाटीपासून तब्बल 12,000 फूट उंचीवर असलेला हा तलाव म्हणजे जणू निसर्गाने तयार केलेला एक आरसाच आहे. आजूबाजूला हिरवीगार विलोची झाडं, विशाल डोंगर आणि मध्ये हे शांत स्वच्छ पाणी. सध्या मात्र यात आकाशाचं निळं रूप स्पष्ट दिसतं. मात्र थंडीच्या दिवसात हा संपूर्ण तलाव बर्फाचा बनून जातो. नाको लेकच्या काठावर बसून शांतपणे वारा अनुभवणं हा एक वेगळाच अनुभव आहे. जर तुम्ही स्पितीला येत असाल तर गडबडीत पुढे न जाता नाको गावातल्या या गल्ल्या आणि हा तलाव अनुभवायला नक्की थांबा, कारण खरी स्पिती अशाच छोट्या गोड अनुभवांमध्ये लपलेली आहे.